30 मिनिटाचा अवधी द्या. 5 षटक 6 षटक फेकण्यासाठी, कारण का आज आपल्याला मेगा फायनल देखील कव्हर करायचे. तसा सर देखील आमच्यासोबत जॉईन होतील, ऑन द वे आहेत. आज मजा येईल जरा त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये. प्रसाद सर आमचे आज आमच्यासोबत जॉईन असणार आहेत. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक मध्ये देखील ते आपण त्याला समालोचन केलं त्यांनी. प्रसाद सरांचं देखील हार्दिक स्वागत. काय बोलले बाळू पाटील 10 मिनिटात देतो, तर 10 मिनिटातच पोहोचले. हेच तर वेळेला महत्व आहे ना. चला सामना सुरू करायचा. एक ओंकार टायगर इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय, शतषक करण्याचा निर्णय घेतलाय. आई साई संघाला आपण तर बॅटिंग साठी आमंत्रित केले. प्रसाद सर देखील आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. तर प्रसाद सर देखील बघा आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रसाद सर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा मजा असते व्यासपीठावर. विजय पाटील बॅटफ्रॉम पडले आणि श्रीनाथ पाटील ऑन द वे. सामना सुरू होतोय. साई स्ट्राईकला, गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलं षटक गणित आज मेगा फायनलचा दिवस देखील सुपर संडे. लेफ्ट नंबर आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, ऑन साइडला आपण तर शॉर्ट पॉइंट निघाला, आपण तर फील्ड होते चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती येते. कालच्या दिवसाचा विचार केला तर खूप चांगला खेळ केला पण तर एनडीसी संघाने. तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. संदीप खाडेच्या संघाला साई यष्ट्या उद्ध्वस्त होता, स्वीप करा गेले आणि यष्ट्या मात्र गुल झाल्यात यावेळेला. काल देखील प्रसाद सर आपण बघितलं तर काल ऑस्ट्रेलिया संघाने देखील जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाला 350 धावा चेस केल्या आणि काही चेंडू राखून जबरदस्त कामगिरी. तुषार गोलंदाजी मार्कवर यश मिळालंय. लेफ्टन राऊंड घेणं मारा करताय. स्पर्धेचा पण दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस. तुषार गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला तर नवीन बॅटर आपण पाहू शकता. वेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला. पंच वाईट चिखून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं जातं यावेळेला. एक रे खातं उघडलं जात आहे. बॅटिंग करतोय संघ म्हणजे आपण तर ऐसाई संघ. तुषार लेफ्ट राऊंड कडे मार्ग करतो. स्ट्राईकला किरणला आपण पाहू शकता. पूल केला, याला पाठवून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्कोअर लेग आणि रिजन मधून सीमारेषा पार चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या ऑफर कधी 5 धावा आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्याला पाठवून दिला पोलच्या माध्यमातून.
चौकाराने ते खातं उघडतं आपण किरण किरण भावीची जोडी प्रसाद सर देखील आमच्यासोबत जॉईंट होते. काल सिद्दीक भावे कालपर्यंत आम्हाला असं माहिती होतं की सिद्दीक भावे पण ऐन टायमाला त्यांनी सांगितले प्रॉब्लेम झालाय काही आणि प्रसाद सर देखील आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. प्रसाद सर डोंबिवलीतले समालोचक म्हटले ना भले वेळ देते सांगतील थोडासा उशीर होतो पण पोचणार असं नाही की आयोजकांना सांगितल्यानंतर सांगणार मी येणार नाही. हल त्याची मार्कवर साकेला किरण शॉर्ट चेंडू पुन्हा पाठवून दिला पाटलीच्या डोक्यावर लॉंग लेटला चेंडू वेगाने चाललाय. किरणच्या बॅट मधून सलग 2 चेंडू 2 चौकार येत आहेत. धावसंख्या वेगाने वाढते यावेळेला आपण पाहू शकता ऐसाई संघाची 9 धावा आपण पाहू शकता. ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि पूर्णपणे क्रीडांगणाची देखभाल मोरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून केली जाते. तुषार पुणे शॉट ऑफ लाईनचा चेंडू तर यावेळेला आपण बघितलं तर पंच वाईट चिकून करतात. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते ऐसाई संघाची. 6 षटकांच्या प्रशासक मॅचेस आहेत. लीग सिस्टम आहे. तुषार लेफ्ट हँड राऊंड गटा मारा करतोय टाकेला किरण हो हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. गुड कॅच आधी यष्टी रक्षक आले नंतर मिडॉनचा क्षेत्ररक्षक आला आणि त्यांनी खूप चांगला झेल घेतलाय बॅटर बाद. किरणला बाद व्हावं लागतं इथे यश मिळतं तुषारला 2 यश प्राप्त केले या षटकामध्ये. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रसाद सर देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. त्यांच्या माहितीसाठी काल एनडीसी संघ मेगा फायनल मध्ये कल्लू यादव बद्री यादवचा संघ काय दोघं भावांनी खेळ केला जबरदस्त प्रसाद सर खेळ केला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 30,000 रुपये द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये आपण ते ट्रॉफी प्रथम द्वितीय क्रमांकाला उत्कृष्ट फलंदाज शूज ट्रॉफी आहे. उत्कृष्ट गोलंदाजाला शूज ट्रॉफी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला शूज ट्रॉफी आहे. मालिकावीरसाठी आपण पाहिलं तर एक ट्रॉफी आणि बॅट देखील आहे. असं पारितोषिक आहे. तुषार फुलटॉस ऑन साइडला बॉल मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता ऐसाई संघाची 14 धावसंख्या आपण पाहू शकता. संकेत ते खातं उघडले. 14 धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. गोलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला जरा. ओ लॉफ केला यावेळेला झेलची शक्यता आहे. प्रयत्न केले लॉंग ऑनला बीट केलं यावेळेला चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर षटकार.
कुलजीतला आसमान दाखवलं. पहिल्याच चेंडूती 20 धावा दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला ऐसाई संघाचे प्रसाद सरे म्हणजे आज धमाल येणार टीपीएल. आपण आता टीपीएल मध्ये त्रिमूर्ती प्रीमियर लीग सर 2 दिवसीय स्पर्धा पण ट्रॉफीज बघा किती चांगल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजाला देखील खूप चांगली ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाजाला ट्रॉफी आहे, शूज आहेत, उत्कृष्ट शतकाला शूज ट्रॉफी आहे. कुलजीत राईट आर्म राऊंड दगड मारतो. पुण्याला पूल केलाय, पाठवलाय चेंडूला मिड विकेटला. काय बॅटिंग करतो यावेळेला, जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते संकेतच्या माध्यमातून, भावेशच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. आल्यापासून भावेशने बॅटचा फेस खोललाय आणि खूप आक्रमक बॅटिंग करतो. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. कुलजीतवर हल्ला चढवला जातोय भावेशच्या माध्यमातून. किरण सारखा बॅटर बाद झालाय. कुलजीत गोलंदाजी मार्कवर बेटा राऊंड तिकडे मार्क करतो. हो चांगला चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. ड्रिंक करून दाखव कशा प्रकारे डॉट चेंडूची समाप्ती होते. चोवीस धावा दाखल करते कुलजीत. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण भावेशला पाहू शकता चांगली सुरुवात दिली भावेशने. हो हा कव्हरच्या डोक्यावर ना उडवलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. हो 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 गुड कॅच. झेल पकडलाय कार्बन कमाल झेल. सर किती दूर वरती बघा ना एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र आणि काय अप्रतिम झेल पकडलाय. लाजवाब झेल. यामुळेच ना आपण बघितले तर टीपीएल त्रिमूर्ती प्रीमियर लीगचा खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल 8 वर्ष यशस्वीरित्या पार केले तर 9व्या वर्षात पदार्पण केलंय. त्याचा स्टँडर्ड वाढवतोय ते खेळाडू सर्व. काय जबरदस्त झेल घेतलाय आणि भावेश सारख्या बॅटरला इथे बाद व्हावं लागते. फटका चांगला होता आणि तेवढा चांगला अप्रतिम झेल. विकास देखील झकास कामगिरी करतो. कपाचा सुपर संडे 23 फेब्रुवारी. ओ बॅकफुट जाऊन कट केला. यावेळेला गॅप शोधले का पाहिजे. थोडासा डायवर्ट चेंडू झालाय. थर्डमॅनला चेंडू वेगाने निघून चाललाय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 28 धावा. पचतात दुसरं स्पेल मध्ये कोण येतोय. कदाचित आपण तर तुषार येतोय की अजून कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. सूरज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण पाहू शकता संकेत आहे. संकेत पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय सूरज. फुलटॉस होता यावेळेला फायदा उचलला नाहीये.
इथे बॅटर बाद येतोय. प्रशासर असं वाटलं की हा चौकार गेलाय, पण इथे क्लीन बोल्ड झालेत. फेस केला 36 धावा ऐसाई संघाच्या. सूरज बॅटम राऊंड गट मारा करतोय. ओ ड्राइव्ह करायला भाग पाडलं होतं या बेला. चेंडू सरळ निघून जातोय स्ट्रक्चरच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी बघायला षटकार आल्यानंतर हेच तर क्रिकेट बघायला मिळतं ना सातत्याने. काल देखील खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. त्रिमूर्ती प्रीमियर लीग TPL मध्ये आपण पाहिलं तर सूरज फुलटॉस आहे या बेला. हवेमध्ये चेंडू पॉइंटला मिसफीड झाले या बेला. हातामध्ये आलेला झेल सुटला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि जीवदान मिळतं या बेला. आपण पाहू शकता करणला 1 धाव मिळते. आपण तर ऐसाई संघाला धावसंख्या धावफलकात 37 धावा. नाही आमच्या सोबत प्रसाद सर देखील आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. एक जबरदस्त समालोचक, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत आणि सातत्याने आम्हा समालोचकांना त्यांचं नेहमी मार्गदर्शन राहिले. नितीन असो, मी असो. हो पुन्हा एकदा पिच खेळल्या त्यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. खूप चांगली आपण इथे गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. सूरजच्या मध्ये षटकार आल्या नंतर त्यानंतर कमबॅक बघा काय जबरदस्त बघायला मिळतं. अभय आलाय नवीन बॅटर. विकास बाद झालाय. आता अभय आलाय. सूरज बॅटम राऊंड गट मार्ग तिसऱ्या पुढचा चेंडू ओ बेल केलाय, सोडून दिलाय. पंच वाईट ची खून करतायत. विजय पाटील मॅन्ट्रम पडले. एक 40 प्लसचे चांगले आपण तर खेळाडू देखील आहेत. पंच देखील कालच्या दिवसात देखील खूप चांगली पंच राहिली. काल नागावच्या स्पर्धेमध्ये 40 प्लस आयरेस संघ चॅम्पियन संघ ठरला. हरेश केणेला बाईक देखील मिळाली. फुलटॉस आहे यावेळेला. मिडानोरने चेंडू चालला वेगाने. लॉगॉनला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. अंदाज चुकला. चेंडू बघा पडल्यानंतर किती उसळी घेतली आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 42.
तसं सर मैदान बघितलं ना खेप जर तो थोडासा उसळी जास्ती मैदान पडल्या चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप जास्ती होतो पंच देखील चेंडू घेतो आणि त्यामुळे क्षेत्राचा अंदाज चुकला 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता या बेला 42 धावा 14च्या सरासरी धावा कुठल्या गेलेल्या आहेत अजूनही आपण तर 18 चेंडूचा खेळ बाकी 18 चेंडूमध्ये 42 आले आहेत तर साई राजे आलेत नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघात 4थं षटक घेऊन आले साई राजे गोलंदाजी मार्कवर हो बॅकफड गेला कट केला या वेळेला थर्मॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण विकेट मिळालं असतं या वेळेला पण बॅकिंग नव्हती गोलंदाजाच्या एंडला साई राजेचा पहिला चेंडू खूप चांगला होता लेट कट खेळले होते या वेळेला कट केला होता चेंडूला थर्मॅनच्या दिशेने करणला आपण पाहू शकता करण एक चांगला बॅटर आहे आता त्याला आक्रमक बॅटिंग करावं लागेल करण अक्षय लतामुळे इथून 17 चेंडू मध्ये आता धावसंख्या वेगाने वाढवायला लागणार साई गोलंदाजी मार्कवर साईराज गोलंदाजी मार्कवर देसेगाव एंड करून फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय चेंडू चालला या बेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिप्पण क्षेत्ररक्षक येतो एकच धाव मिळते चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या आपण कधी 43 धावा आपण पाहू शकता स्ट्रायकेलर अक्षयला आपण पाहू शकता अपकमिंग टूर्नामेंट बघितलं तर उंबारलीची नाईट स्पर्धा नारिवलीची नाईट स्पर्धा विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसानिमित्त नाईट स्पर्धा अनेक स्पर्धा आहेत साईराज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला अभयला आपण पाहू शकता हो लॉफ केला या वेळेला आपण तर कवच्या डोक्यावर ना खेळून काढलाय चेंडूला डिपन क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतो फेकी करतोय 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय साई संघाच्या माध्यमातून 45 धावा धाव फलकर ते आपण पाहू शकता सुपर संडे मध्ये पैसा कशा प्रकारचा खेळ केला जातोय आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय साईराज ओ चांगला चेंडू ऑन साइड ला बॅट नाही खेचत वेगाने इम्प्रेस करतो डॉट चेंडूची समाप्ती होते चांगलं कमबॅक बघायला मिळालं या वेळेला साईच्या माध्यमातून तर तिमूर्ती प्रीमियर लीग म्हटलं तर साई सेलरचा हा वार्ड कदाचित ते देखील आज या स्पर्धेला भेट देतील नक्कीच येतीलच तर त्यांचं प्रचंड प्रेम आहे त्यांच्या वार्डातील सर्व आपण तर जनतेवर खेळाडूंवर साई तो बाई ओ फटका चांगला या वेळेला खेचलाय वाईट लॉंगरला चेंडू वेगाने चाललाय पंचांचा इशारा काय तो पाहायचा या वेळेला विजयचा इशारा येतोय चौकार
वैभव कुलजीत आलाय दुसऱ्या स्पेल मध्ये. एक ओमकार टायगर 11 म्हणजे दोन्ही संघ मिळून एक संघ तयार झालाय, त्यामुळे त्याचं नाव देखील आपण एक ओमकार टायगर 11 संघ. चला सिद्धिविनायक विपक्ष वाल्मिकी 11. चला टॉस साठी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कुलजीत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला वैभवला आपण पाहू शकता. ऑन साइडला शॉट फाईन लेग स्कोअर लेग मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हो चेंज ऑफ पेस होतं यावेळेला, गती परिवर्तन होतं, पंच वाईड शिकून करतायत. दुसरा चेंडू वाईड येतो यावेळेला. 6 षटकांची मॅच लीग फॉर्मॅट आपण पाहू शकता, त्यामुळे प्रत्येकाबरोबर खेळायला मिळणार. कालच्या दिवसात एनडीसी संघाने खूप चांगली कामगिरी केली. 2 बंधू आपण तर बद्री आणि कल्लू ऑन साइडला पाठवलं यावेळेला. स्क्वेअर लेगला चेंडू खूप चांगलं क्षेत्रक्षण, थोडासा उतार आहे त्यामुळे हा चौकार गेलाय प्रसाद सर. क्षेत्रक्षक मी तर म्हणे काही चुकी नाहीये, कारण थोडासा उतार आहे, चेंडू वेगाने आला आणि त्यामुळे अंदाज चुकला आणि चेंडू सीमारेषा पार मिसफिल्डमुळे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 56. कल्लू यादवने खूप चांगला खेळ केला, बद्रीने देखील चांगला खेळ केला. नाही कल्लूने काल गोलंदाजीनं खूप चांगली केली. पहिल्या स्पेल मध्ये तो विकेट मिळूनच द्यायचा. 1-2 मिडन षटक देखील टाकला कुलजीत. फुल टॉस आहे डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून हवेमध्ये चेंडू मिड विकेटला चूक झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल निसटला. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 58. करण चांगली बॅटिंग करतो, 2 जीवदान मिळाले त्याला आतापर्यंत. आता देखील त्याचा झेल सुटलाय. तुमच्या सोबत आपण पाहिले तर गौदेवी साऊंड सर्व्हिसचे आपण प्रॉपरेटर ध्रुवास अलीमकर त्यांचे देखील हार्दिक स्वागत. खार्डीचे कुलजीत पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मार्क होतो. हो वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईट चिकून करतात. 3रा चेंडू वाईट फेकला या षटकामध्ये. कुठेतरी तुम्हाला नियंत्रण गोलंदाजी करावी लागेल, अचूकता भेदकता दाखवायला लागणार आहे. जरी तुमच्याकडे गती कमी असेल चालेल, पण अचूकता चांगली पाहिजे, तुमच्याकडे टप्प्यावरती नियंत्रण पाहिजे. कुलजीत पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. कारण फुल टॉस आहे ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला आपण वाईट लॉंगरला क्षेत्रक्षक आले, मिसफील्ड झाली, चेंडू सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते 63 धावा. काय फटका होता डाऊन दी ग्राउंड. साकेला करणला आपण पाहतो, खूप चांगली बॅटिंग करतो करण. फटका चांगला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरना लॉंग ऑफला देखील बीट केलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कुलजीत पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हो शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता, लवकर शॉट सिलेक्शन केलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगलं बघायला मिळालंय. 69 धावा ऐसाई संघाच्या धावसंख्या आपण पाहू शकता. एक चांगली धावसंख्या उभारली. अजून यानंतर एक षटक आहे. कुलजीत राईट आर्म ओव्हर द मार्ग होतो. शकला कर. चांगला चेंडू होता, इशाराच्या दिशेने वेगाने आला. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. करणचा विकेट मिळाला असता 1 धाव लेगबाच्या
स्वरूपात मिळते धावसंख्या धावफलकावरती ऐसाई संघ 70 धावा 11 विकेट आणि टॉसला महत्व नाहीये कंपल्सरी चेसिंग आहे चला वाल्मिक आणि सिद्धिविनायकचे कॅप्टन टॉस साठी या 70 धावा 5 षटकामध्ये 14च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या आहेत थोड्या धावा येतील तेवढं मोठं टार्गेट राहणार आहे 70 धाव बरं ओमकार आपण तर करणने काय बॅटिंग केले आमचे गुणलेखक सांगतात करण खेळतो वैयक्तिक 11 चेंडू 24 करणची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी खूप चांगली बॅटिंग करतोय 2 जीवदान देखील प्रशासक त्याला मिळाले त्यामुळे त्याचा फायदा उचलतोय आणि आता जबरदस्त बॅटिंग करतोय संघाची धावसंख्या 70 वर नेऊन ठेवली त्यांनी खूप चांगली बॅटिंग आज थोडस आपण तर हवेचा देखील प्रमाण आपल्याला बघायला मिळतोय अजित सिंग संपूर्ण आपण तर जबाबदारी त्यांच्यावरती अज्जू सिंग असतील बद्री असतील संपूर्ण टीपीएलचे जे त्रिमूर्ती नगरचे जे खेळाडू आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे चेंडू आणून दिले त्याबद्दल खेळाडूला देखील आम्ही धन्यवाद देऊ वैभव पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय वैभव नोज टाकला करणकडे स्ट्राईक आहे त्यामुळे करणला माहिती आता इथून हल्ला चालवावा लागणार आहे अंतिम षटक घेतो गोलंदाज तुषार आलाय ज्याने पहिलं षटक आता होतं तुषार लेफ्टमर आहे हो चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू होता खोदून काढला ऑन साइडला टर्न केलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लागला चेंडू जोपर्यंत फीड होईल एकच धाव मिळते चांगलं क्रिकेट बघायला मिळते चांगलं क्रिकेट धावसंख्या 71 धावा साकेला वैभव आपण पाहू शकता तुषार गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड द मारा करतोय स्ट्राईकला वैभव वैभवला जास्ती स्ट्राईक मिळाले पण आता पाहिजे स्ट्राईक मिळाले कशा प्रकारे बॅटिंग करतो ऑन साइडला शॉट पॉइंट एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर उंच चेंडू गेलाय झेलची शक्यता आहे तुषार स्वतः आले आहेत झेल ड्रॉप 2 धावा तिसरी मिळते का पाहिजे 3 देखील झाले आहेत आता चौथी होते का पाहिजे 3 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 74 धावा नाही विकेट कोणाचा मिळाला असता आपण करणचा विकेट मिळाला असता विकेट देखील मिळत नाही एक्स्ट्रा 2 धावा जात आहेत धावसंख्या फलकावरती 74 करण जबरदस्त बॅटिंग करतोय चला वाल्मिकचे कॅप्टन सिद्धिविनायकचे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच त्यांची आहे तुषार लेफ्टमर आहे पूल केलाय शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिलाय चेंडू चालला यावेळेला स्कोअर मार्शाबाद जबरदस्त बॅटिंग करतोय काय करण बॅटिंग करतोय लाजवाब बॅटिंग लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय हो चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय लवकर शॉट सिलेक्शन केलंय कारण स्वतःवरती थोडासा नाराज होतोय कारण त्याला माहिती आता इथून अजून काही चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून चेंडूंचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तुषार लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय स्ट्राईकला करण फुल टॉस आहे यावेळेला हवेमध्ये चेंडू स्वीपा कव्हरला झेलची शक्यता आहे झेल ड्रॉप 2 होत आहेत का पाहिजे 2 झाल्यात देखील सहजतेने तिसरी करणला का बाद केलं मी तर म्हणेल करणलाच स्ट्राईक होती करणला का बाद केलं तर पाहिजे वैभव काय करतो पाहिजे वैभवनी स्ट्राईक घेतली वैभव सिंगल काढतोय का आता षटकार चौकार मारतोय करणकडे स्ट्राईक होती ती आपण तर आई संघासाठी आपण तर जमेची बाजू होती
अरे तो कधी काही करू शकत होता. कमलेश आले. चला कमलेश जरा लवकर जा. करणने बाद होण्यापूर्वी धावा केल्या. तब्बल आपल्या संघासाठी एक चांगली बॅटिंग केली. संघाला 33 धावांचे योगदान दिले. एक मोठं लक्ष उभारून दिले. चला करण जरा लवकर या. चांगली बॅटिंग केली करणने. खूप चांगली बॅटिंग केली. अंतिम चेंडू स्ट्राईकला वैभव. ओ फटका चांगला यावेळेला ओव्हर पिच मिळालाय. पाठवून दिले मिडविकेट सीमारच्या बाहेर. षटकार. 88 धावा झाल्यात. 89चं लक्ष असणार आहे. प्रसाद सर आज आमच्या सोबत बऱ्याच मला वाटतं 2025 मध्ये प्रथमच जॉईन झाले. तर 2024 ला देखील स्पर्धा झाली होती जुनो मुलीची. थोड्याच वेळात आता इथे आपण तर आमचे दुसरे पंच देखील येतीलच. चला वाल्मिकी लवेट आणि सिद्धिविनायकचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला वाल्मिकचे कॅप्टन मला वाटतं अजय आलेत बघा. चेहऱ्यावरती किती आनंद. काल देखील स्पर्धा एन्जॉय केली. सर कॅप बघा ना काय जबरदस्त. असं वाटतं चांदीची कॅप आणली. चला सिद्धिविनायकचे कॅप्टन वाल्मिकचे कॅप्टन आले. तर मॅच असे सुरू होईल. तर जाऊया दुसऱ्या स्पर्धेत की आमचे साथी समालोचक म्हणजे आमचे खूप चांगले आपण मित्र पण आपण म्हणू शकता त्यांना. आणि आमच्या तेवढे ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळते ते प्रसाद सर यांना ऐकूया दुसऱ्या तडी. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद बाळू पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय सुद्धा मानाचं उदाहरण करून त्रिमूर्ती प्रीमियर लीग सीझन 9 9वं पर्व या स्पर्धेचं. आणि आपण बघतो की स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल एनडीसीसी या संघाने ऑलरेडी आपली अंतिम फेरी गाठली आहे. आता ग्राउंड चॅट मध्ये आपण
जवळजवळ 15 धावा तुम्हाला करायच्या प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग आपण बघितली पहिल्या सत्रामध्ये, चांगला परफॉर्म केला करणने. धावा कुठल्या मैदानावर 33 धावा अवघ्या 15 चेंडूमध्ये. त्यानंतर भावेशने सुरुवात चांगली केली, एक षटकार एक चौकार. 10 धावा त्याने कुठल्या, करणने 2 चौकार मारले. 8 धावा त्याने कुठल्या, संकेतने 1 चौकार मारला, त्याने एक चौकार मारल्यानंतर 4 धावा त्याने कुठल्या, विकासने 1 चौकार मारला. 6 धावा त्याने कुठल्या. नंतर बघतो की अभय 2 चौकार 1 डबल 1 सिंगल 11 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. आणि या सर्व फलंदाजांच्या जोरावर आपण बघतो की धावा कुठल्या त्या 88 आणि 89 धावांचं लक्ष असणार आहे मैदानावर सामना. फलंदाजांनी अंपायर्स इज वेटिंग फॉर यू. बॅट्समन पाठवा लवकर. पुढच्या सामन्याचा नाणेफेक संपन्न झालाय. वाल्मिकी 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि बघूया काय निर्णय स्वीकार. तत्पूर्वी आपण बघतोय मैदानाच्या प्रवेश करते 2 फलंदाज आघाडीचे, प्रकाश आणि प्रकाशच्या सोबत महेश. पाठलाग करायचा 89, जवळजवळ 15 धावा प्रति षटकामागे करायचे. बॅटिंग करत असताना एक ओंकार या संघाला. पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज आहे तो विशाल. स्ट्रायकिंग असेल तो महेश. नॉन प्रकाश आहे. सामना सुरू करायचा आहे लगेचच, वेळ घेऊ नका. सर्व सामने 6-6 षटकांचे आपल्याला कव्हर करायचे. जवळजवळ 7 मॅचचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये आहे, त्यामुळे मॅच लवकरात लवकर सुरू करा. विशाल पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक घेऊन एक बिग विकेट ठेवण्यात आलाय आणि एक बॉल बघतो डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट पिच चेंडू ऑनसाइड हुक करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं या चेंडूवर. क्विक सिंगल कंप्लीट केली चेंडूवर. फलंदाज ऑफ द मार्क. महेश खातं उघडतो एका धावेने. पॉवर प्ले सुरू आहे, निश्चित त्याचा फायदा उचलावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. इव्हन या ग्राउंडवर भरपूर धावा आहेत, त्या जमवाव्या लागतील. 89 टू विन इज अ टार्गेट फॉर एक ओंकार. स्ट्रायकिंगला असेल तो फलंदाज लेफ्ट हँडर महेश. आता प्रकाश स्ट्रायकिंग एंडला आहे, जो डावखुरा फलंदाज आहे. विशाल राव अटॅक करतोय. चांगला चेंडू होता, स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगला चेंडू टाकला होता. चेंज ऑफ पेस होता या ठिकाणी. बॅट्समन रीड करू शकला नाही या चेंडू. स्लॉग हिट करायचा प्रयत्न, निर्धाव. पॉवर प्लेचा पहिले षटक विशाल सुंदररीत्या हाताळतोय. बोलिंग मार्गावर पुन्हा सज्ज होईल तो विशाल. सबमरीन चेंडू थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्याने चेंडू जास्त उसळी घेत नाही, अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव.
दबाव टाकण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकत्रित चर्चा करतायत, कारण चर्चा करणं गरजेचं आहे. कारण याप्रमाणे आपण बघतोय की पॉवर प्ले सुरू अशा मोमेंटला या षटकामध्ये धावा कमीत कमी 30 आणि 30च्या पलीकडे येणं गरजेचं आहे. आणि त्याच स्तरासाठी तुम्हाला बॅटिंग सुद्धा करायची आहे, कारण 89 टू विन आहे 6 षटकांच्या सामन्यामध्ये. अजून एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. दर्जेदार गोलंदाजी सुरू आहे मैदानावर. अक्षरशः डॉमिनेट करतोय तो स्ट्रायकिंग फलंदाज प्रकाशला. 3 चेंडू निर्धाव खेळलाय पॉवर प्ले मध्ये ऍज अ ओपनर. बॅकफुटला गेला, समोर ड्राईव्ह केलाय पुढच्या क्षेत्राच्या त्या ठिकाणी थोडासा फंबल, पण एकच धाव मिळाली चेंडूवर. आता स्ट्राईक स्वतःकडेच ठेवावं लागेल ते फलंदाज स्ट्रायकिंगला महेशला, कारण ज्याप्रमाणे प्रकाशाला ग्राउंडच्या आतमध्ये त्याच्या धावा त्याच्या हव्या होत नाहीयेत, हवा त्याच्या फलंदाजी होत नाहीये. अशा मोमेंटला चांगली बॅटिंग आता मात्र त्यावर स्ट्रायकिंगला महेशला करावी लागेल पॉवर प्ले मध्ये खास करून. शेवटचा बॉल दूर करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू आणि पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल समाप्त होत असताना एका षटकाचा खेळ समाप्त होते फक्त आणि फक्त 2च धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. 89 टू विन 89 धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना अवघ्या 2 धावेचे षटक टाकले ते विशालने. हो, पहिल्याच चेंडूवर विकेट आणि फलंदाज बाद होतोय. धक्का लागतोय. पहिलाच आपण बघतोय फलंदाजी त्या ठिकाणी बाद असताना लेफ्ट हँडर बॅक टू डग आउट आणि पहिलं यश इथे मात्र मिळते गोलंदाज या षटकामध्ये अभयला आणि फलंदाज आपण बघतोय बॅक टू डग आउट प्रकाश. थँक्यू डीजे. थोडासा दे वॉल्यूम, थोडासा फक्त. तुषार येतो नवीन फलंदाज मैदानावर बॅटिंगसाठी. फलंदाज बाद होतोय 2 वर 1 गडी बाद. पहिला धक्का लागलाय महेशच्या स्वरूपामध्ये. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडरची जागा घेतोय नवीन फलंदाज आपण बघतोय नजेस तुषार. तुषार नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला. अभयचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला. ऑनसाइड पूल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा आहे. चेंडू कव्हर करतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी. फलंदाज कंप्लीट करते 1 धाव. एनडीसीसी वर्सेस सुयोग 11 यांच्यामध्ये आपण काल उपांत्य फेरीची लढत बघितली. सुयोग 11च्या माध्यमातून खेळत असताना अक्षय ताडने मात्र जबरदस्त बॅटिंग केली, एंटरटेन केलं आणि एक विक्रम प्रस्थापित केला तो टीपीएल मध्ये. टीपीएल 9 सीझन मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम निश्चित आपण बघितलं काल अक्षय ताडेच्या नावावर. चांगला खेळाडू आहे निश्चितच, त्याच्यात मात्र शंका नाही. फक्त टीपीएल नाही तर व्यावसायिक गटामध्ये सुद्धा याची वर्णी लागते असा खेळाडू आज टीपीएल रिप्रेझेंट करतो. ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे.
त्याच्या नावावर विक्रम भरला या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 6 षटकार. गुड जॉब अक्षय. ओ अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. टायमिंग बेमिसाल. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. धावसंख्येत बरं धावसंख्या 7. हवेमध्ये चेंडू अपील पंचांकडे पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. निर्धाव चेंडू. 7 धावा 10 फलकावर. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा सुरू आहे पण जास्त संधी देत नाहीये गोलंदाज. इव्हन आपण बघितलं की विशालने फक्त 2 धावेचं षटक टाकलं. अभय षटकात एक चौकार एक सिंगल आली आहे. चेंडू हवेमध्ये वेस्ट टाइम फटका. थोडासा आपण बघतो टायमिंग बघूया. चेंडू जातो डीप मिड विकेट. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा धावून येते. फलंदाज पूर्ण करतोय. गुड रनिंग महेश. जबाबदारी वाढली आहे महेश्वर. कारण आपण बघितलं की आघाडीचा फलंदाज प्रकाश जास्त काही करू शकला नाही. फक्त एकच धाव इथे अंकित करू शकला आणि जवळजवळ 5 चेंडूच्या सामोरे तो गेला. एकच धाव इथे मात्र निश्चित त्याने केली पॉवर प्ले मध्ये. त्याला दमूत परतावं लागलं. महेश स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. मिस टाइम फटका आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली जज करतोय. जजमेंट चांगलं. विकेट डाऊन. फलंदाज बाद. अजून एक विकेट अभयच्या नावावर. फलंदाज बाद करतोय तो म्हणजेच आघाडीचा महेश. बॅक टू डग आउट. आपण बघितलं का या स्पर्धेमध्ये एनडीसीसी यंगस्टर 11 सुयोग 11 बीसीसी मंगेश प्रतिष्ठान असे एकूण 4 संघ आपण बघितले. काल आपण आज सुद्धा बनवले त्याचे एकूण 4 संघ. एक ओंकार, आई साई, सिद्धिविनायक आणि वाल्मिकी 11. बुलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 विशाल घेऊन येते पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग साठी. पॉवर प्ले संपलाय. लेफ्ट हँड स्ट्रायकिंगला तुषार, नॉन स्ट्रायकिंगला अमोल आलाय. नवीन फलंदाज. ऑन साइड स्लॉग हिट करायचा प्रयत्न. विशाल अत्यंत कंजूस बॉलर आहे. धावा देत नाही. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावेचं त्याने षटक टाकलं होतं. त्याच्या समोर फलंदाज बॅटिंग करू शकत नाहीये. धावा येत नाहीये. संधीच देत नाहीये विशाल. त्यामुळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण बघत आहोत. गुड बॉलिंग. ओ अजून एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग बाय विशाल. अचूक टप्पा आहे. विविधता आहे. व्हेरिएशन्स भरपूर आहे गोलंदाजीमध्ये आणि समोरच्या फलंदाज अक्षरशः डॉमिनेट करतोय. सुपरमॅन मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय विशाल. वन मोर डॉट. फलंदाजांना ग्राउंडच्या बाहेर येऊन चिंतन करावं लागेल. एवढी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. धावाच येत नाहीयेत. तुषार सुद्धा आपण बघतो की बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळलाय.
धावा येणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं की बॅटिंग मधून धावा आले नाही. बॅटिंग टीम आपण जर बघितली मैदानावर एक ओंकार. ऑन साइडला पुलचा फटका, वॅकेंट एरिया, लॉंग लेगला क्लिअर करेल सीमारेषेबाहेर. संदीप बानेचा सिग्नल, षटकार. षटकार मारलाय सीमारेषेबाहेर. फायनली 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला तो विशालच्या विरोधात. धावसंख्या 15, 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 सुरू असताना. ओ चांगला चेंडू, टॉस केलं होतं या चेंडूला. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग आणि अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी बघतोय पुन्हा एकदा विशालकडून. आतापर्यंत चेंडू फेकलेत मैदानामध्ये आपण बघतोय. त्याच्या आतमध्ये ते पहिल्या षटकामध्ये 6, आताचे 5 धावा खर्च केले. फक्त आणि फक्त 8. 11 चेंडूत फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑनसाइडला पुलचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत दुसऱ्या पर्यंत सुरू आहे. 2 धावा पूर्ण बघूया प्रश्न तिथे पडला. 2 धावा इथे होत आहेत पूर्ण. गुड रनिंग. 2 धावांची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावर. एकूण षटक संपतात 3. करंट रन रेट 6 खालीच आहे. 5.67. तीन षटकांचे 17. अजूनही 72 धावा करायचे 3 षटकांमध्ये. रिकव्हरी आता 24 वर गेलाय. 24 फ्रॉम पर ओव्हर. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकारच मारायचा आहे. 18 चेंडू 72 धावा. बोलिंग मार्गवर षटक क्रमांक 4 वैभव घेऊन येतोय. वैभव बोलिंग मार्गवर. गुड बॉलिंग, अप्रतिम वेग, प्रचंड वेग होता. अक्षरशः डॉमिनेट केले पुन्हा या चेंडूवर गोलंदाज वैभव नेते अमोलला. अमोल पहिला चेंडू खेळतो मैदानावर. डॉट बॉल. षटकार आणि चौकारांचीच भाषा आता बोलावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. ऑन साइडला स्क्वेअर मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करतोय. एकच धाव चेंडू मिळते. चांगली फेकी बघायला मिळते ऑन द स्टंप. गुड थ्रो. धावसंख्येत भर. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द 4th ओव्हर. चौथं षटक मार्गस्थ मैदानावर. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा. संदीप भाणे आणि विजय पाटील पंचांच्या भूमिकेत तिथे कामगिरी पाहत आहेत. संदीप भाणे जे आडिवलीचे आहेत, विजय पाटील जे पाटील ते म्हणजेच पडलेचे. शॉर्ट ऑफ लेन बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका. संदीप रेनाची फलंदाज बाद होणार या ठिकाणी. अजून एक धक्का. बॅटिंगसाठी कुलजीत नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल. नवीन स्ट्राईक एंडला अमोल उभा आहे. फक्त बॅट वेगाने फिरते आहे. धावा तर येत नाहीये.
एकमेव षटकार आपण बघितलाय. चौकारांची जर आपण संख्या बघितली तर आतापर्यंत एक चौकार एक षटकार, फक्त 2च फटके आतापर्यंत मोठे आलेत मागच्या 3 षटकांमध्ये. 2 डबल 3 सिंगल एवढ्याच धावा आतापर्यंत जमले धावफलकावर. अवे फ्रॉम द बॉडी चांगला फटका कव्हर मध्ये, टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर झाला की काय, पण नाही त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये. 2 धावा रोखू शकत नाहीये. दोन धावा धावून पूर्ण करतोय तो अमोल. खातं उघडते 2 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतोय. धावफल करते 20-20. समोर उचललाय चांगला फटका, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर क्लिअर केलाय, सीमारेषे बाहेर षटकार. दर्जेदार फटका आपण बघत आहोत. षटकार आला या चेंडूवर आणि 6 धावेमुळे धावसंख्येत भर. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावर. 26 ऑन द बोर्ड इन द 4th ओव्हर. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 26 धावा धावफलकावर आहेत. 89 धावेंचं लक्ष गाठायचं आहे. अजूनही गरजेचे ते 63 धावा 2 षटकांमध्ये. 12 चेंडूंनी 63 धावेंची गरज आहे. बोलिंग मार्कवर येतो तो भावेश. शिंदे बोलिंग मार्कवर. व्यक्ती कोट्यातलं पहिलं, संघाकडून 5वं. 12-63चं समीकरण. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच कुलजीत. चला भावेश मॅच स्टार्ट करा. आपल्याला 7 मॅच कव्हर करायच्या, त्या सुद्धा 6 षटकांच्या. पहिला सामना सुरू आहे. गड्यात आपण बघतो की 11:15 वाजलेत. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. फाईन लेगला झाली चूक. वैभवने पहिल्या आपण बघतो गोलंदाजी मार्कवर भावेशने पहिल्या चेंडूवर झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं. पहिल्या बॉलवर 1 धाव झेल सुटल्यानंतर एकदा तिथे कंप्लीट केली. धावसंख्येत भर. धावसंख्या 27 धावा. इनसाइड एज आहे. विकेट किपर कडे चेंडू जातोय निघून. स्ट्राईक ला आपण बघतोय फलंदाज आहे तो अमोल. धाव चेंडू. भावेश चांगली गोलंदाजी करतोय षटकामध्ये. 2 षटकांचा स्पेल विशालने पूर्ण केला. धावा खर्च केले 2 षटकाचे 10. विकेट त्याला मिळाली नाही. नेक्स्ट टाइम आहे. गोलंदाज स्वतः भावेश चेंडूच्या खाली जज करतोय. बॉल अँड कॉट. फलंदाज बाद. अमोल ऑल्सो बॅक टू डग आउट. न्यू बॅट्समन सूरज बॅटिंगला येतोय. बघा बॅट आपण ज्या ब्रँडच्या बघतोय एसए ब्रँडच्या, या बॅटमध्ये आपण शक्यतो मोठे मोठेच फटके बघतो. षटकार बघतो, चौकार बघतो. निश्चित आपण त्याच्याकडनं अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये या बॅटमध्ये धावा येतील. फलंदाजामध्ये कुवत आहे, क्षमता आहे, ताकद सुद्धा आहे, पण टायमिंगवर फटके येणं तेवढंच गरजेचं आहे. अमोल ऑल्सो बॅक टू डग आउट. इज द 4th बॅट्समन इज आउट. न्यू बॅट्समन सूरज ऑन स्ट्राईक. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी असं म्हणायला हरकत नाहीये, पण त्याचा प्रतिकार दिसतच नाहीये एक ओंकार संघाकडून. नेक्स्ट टाइम फटका. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरवर येतो. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेने फलंदाज सुयोग खातं उघडते. सूरज खातं उघडतो एका धावेने. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी आता फक्त बाकी राहिली आहे काही चेंडूंची. सामना पूर्णपणे झुकलाय तो आई-साई 11 या संघाकडे. ज्या संघाने जबरदस्त बॅटिंग केली, 88 धावा कुठल्या त्या संघाने 89चं लक्ष त्यांनी ठेवलंय. चला वाल्मिकी 11 काय निर्णय घेतला आपण? वाल्मिकी 11 क्या डिसिजन लिया आपने? चेंडू हवेमध्ये विकेट कीपर जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. वाल्मिकी 11 डिसिजन क्या है? गोलंदाजी करतील.
षटक समाप्त. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकापासून अमृत विशालने 2 धावे षटक, त्यानंतर अभय 2 धावे 7 धावे षटक, 2 विकेट त्याने काढल्या. त्यानंतर पुन्हा विशाल 8 धावे षटक टाकलं, त्याला विकेट मिळालं नाही. वैभवने एक षटक टाकलं 9 धावेंचं, 1 धाव तिथे मात्र 1 विकेट त्याने काढली. आतापर्यंत जेवढे षटक टाकले गेले सर्व षटकामध्ये एकेरी धावाच खर्च झालेत. 2, 7, 8, 9, 3. एकूण धावसंख्या 29. 60 धाब्यांची आवश्यकता मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. सिद्धिविनायक संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला नेक्स्ट मॅच मध्ये, ते म्हणजे वाल्मिकी इलेव्हन या संघाने. आणि बघायचं या मुवमेंटला आता अज्जू या स्पर्धेमध्ये खेळेल, अज्जू सिंग. कारण आपण अक्षय तायडेचा खेळ बघितला, जसं मी उल्लेख केला की 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर राहिला. कल्लू यादवने चांगली बॅटिंग केली काल सुद्धा या स्पर्धेमध्ये. करण येतोय बॉलिंग मार्कवर, इनसाइड एज आहे, जास्त लांब जाते चेंडू क्षेत्रक्षेत्री स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव ती वेळेवर फलंदाज कंप्लीट करतोय कुलजीत. पुढील चेंडू दूर ठेवलेला लेग ब्रेक होता हा चेंडू. बॅट्समनला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त फॉर्मॅलिटी, फक्त औपचारिकता शिल्लक राहिले काही चेंडूंची. ऑलरेडी या सामन्यावर निश्चितच खूप चांगला वर्चस्व मिळवलंय, कंट्रोल केलंय. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केला आहे, थेट सीमारेषे बाहेरच जाईल. षटकार. आतापर्यंत या इनिंग मधला हा जवळजवळ बहुतेक की 3रा षटकार आहे. येतोय फलंदाज सूरजच्या बॅटमधून. ऑनसेलला पुल करायचा प्रयत्न, पुन्हा त्याला लेग ब्रेक, बाहेर निघतोय चेंडू. बॅट्समनला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय, एकही चेंडू एक्स्ट्रा टाकलेला नाहीये. बरोबर, आमचे गुणसंख्येलेखक मला सांगतात एकही चेंडू एक्स्ट्रा नाहीये, एकही नाहीये. त्यामुळे चांगला कंट्रोल, चांगली गोलंदाजी केली आहे ती आईसाई 11ने. चांगलं टायमिंग केलंय. वाटिश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर षटकार.